नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण मस्त अशी मसालेदार आणि झणझणीत अशी ओल्या काजूची भाजी बनवतोय। तर हे ओले काजू माझ्याकडे कसे आलेले आहेत हे मी तुम्हाला अगोदरच शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत। ते जर तुम्ही शॉर्ट्स पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, आपल्या चॅनलवरती आणखीन आहे। तर हे ओले काजू मी छान चिरून साफ करून घेतलेले आहेत। खूप मेहनत लागते ओले काजू फोडून त्याच्यातले गर काढण्यासाठी, कारण मी ते स्वतः केलेलं आहे म्हणून मला माहिती आहे। तर जे कोणी हे काम करत असतील त्यांना खरंच माझा प्रणाम आहे, कारण खूप मेहनत लागते। तर चला, मी ओले काजू इथं छान असे साफ करून घेतलेले आहेत। तर पाहू शकता अशा प्रकारचे मस्त मोठे मोठे गर निघलेले आहेत। हे गर काढल्यानंतर एकतर पाण्यामध्ये ठेवा, नाहीतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा। असं जर ठेवले तर ते खराब व्हायला लागतात किंवा काळे पडायला लागतात, त्यासाठी याची काळजी घ्यायची। तर मी हे अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवलेले होते। तर यापासून भाजी तयार करायची। तर सुरुवातीला आपण मसाला बनवून घेऊयात। इथं मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं जे आहे ते अशा प्रकारे हलकंसं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। खोबरं काढून घ्यायचंय, नंतर यामध्ये थोडंसं तेल घालायचंय। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये एक 5-6 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा अशा प्रकारे स्लायसेसमध्ये मी चिरून घेतलेला आहे, तो घातलेला आहे। कांदाही आता आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे पाहू शकता कांदाही चांगला असा भाजून झालेला आहे। तर आता हा काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही हे भाजलेलं साहित्य आपलं चांगलं व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्याच्या नंतर इथं खोबरं जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे मी। सोबतच जो भाजलेला कांदा होता तोही थंड करून यामध्ये घालून घ्यायचा आहे। यामध्ये आलं वगैरे मी वापरलेलं नाही, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे फक्त। आणि हे न पाणी घालता मी वाटलेलं आहे। तुम्हाला आवश्यकता पडली तर यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता, पण मला तर आवश्यकता नाही लागली म्हणून मी इथं पाणी घातलेलं नाही। अशा प्रकारचं वाटण मी इथं वाटून घेतलेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी करतोय। त्याच कढाईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल हे तुमच्या आवडीनुसार घालायचंय। मी तर एकदम थोडंसं घातलंय, खूप जास्त घातलेलं नाहीये। तर यामध्ये एक बारीक कांदा बारीक चिरून घातलेला आहे। हा कांदा मी फक्त आपले मसाले करपू नयेत म्हणून घातलेला आहे, ऑप्शनली आहे। तुम्हाला घालायचं असलं घाला, नाही घातलं तरीही चालतं। कांदा चांगला लालसर परतून घेतलाय। यामध्ये आता हळद घातलेली आहे आणि मालवणी मसाला घातलेला आहे। तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर लाल मिरची पावडर घातली तरीही चालतं। मसाले जे आहेत ते कांद्यासोबत हलकेसे परतून घेतलेले आहेत। खूप जास्त मसालेही यामध्ये घालत नाहीत, कारण एकदम पारंपरिक अशी कोकणातली भाजी आहे, त्यामुळे मालवणी मसालाच यामध्ये घातला जातो। आणि जे मिक्सरमध्ये आपण वाटलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर सर्व वाटण अशा प्रकारे यामध्ये घालून घ्यायचे आणि वाटण या कांद्यासोबत आणि मसाल्यासोबत हलकंसं मिक्स करून घ्यायचे। हे थोडंसं हलकंसं आपल्याला परतून घ्यायचंय, कारण कांद्याचं पाणी आणखीन थोडंसं यामध्ये शिल्लक असतं, त्यामुळे हलकंसं हे भाजून घ्यायचं आहे। यामध्ये आता एक बटाटा आणि अर्धा टमाटर जे आहे ते अशा प्रकारे मी मोठ्या फोडी करून घातलेला आहे। तुम्हाला बारीक करायचे असतील तर करू शकता, पण मोठ्या फोडीही छान लागतात। आंबूस अशी हलकीशी चव लागते टमाटरची, त्यामुळे छान लागते। थोडासा इथे मी मटन मसाला घातलेला आहे वरतून आणि हे आणखीन आपल्याला मिक्स करायचंय। सोबतच चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। बस एवढंच याला मसाले लागतात, खूप जास्त मसाले घालण्याच्याही यामध्ये गरज पडत नाही। एकदम साधी सोपी आणि सरळ अशी भाजी आहे ही, पटकन तयारही होते। तर मीठ घातलेलं आहे आणि हलकंसं हे आपल्याला आणखीन मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाले फक्त या वाटलेल्या वाटणामध्ये छान असे मिक्स झाले पाहिजेत, एवढं फक्त याला आपल्याला 1 ते 2 मिनिट हे परतून घ्यायचं आहे फक्त। आता यामध्ये जे आपण साफ करून ठेवलेले ओले काजू होते ते इथं मी काजूगर घातलेले आहेत। यातलं जे पाणी होतं ते मी काढून टाकलेलं आहे। आता हे काजूगर घातल्याच्या नंतर हलक्या हाताने हे छान सर्व एकत्रित असं मिक्स करून घ्यायचे। पाहू शकता अशा प्रकारे मसाला आणि जे काजूगर आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे। गॅस जो आहे तो थोडासा मोठा करायचा आहे, कारण काजूगरमध्ये पाणी असतं, ओले असतात आणि जे आपण पाण्यामध्ये ठेवलं होतं त्याचंही पाणी असतं। तर हलकेसे हे काजूगर जे आहेत ते 1 मिनिटभर आपल्याला असेच या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे छान अशी चव लागते। जो काजूचा कच्चेपणा असतो किंवा जो चीक राहिलेला असतो तोही यामध्ये मग भाजला जातो, त्यासाठी हे हलकंसं अशा प्रकारे भाजून घ्यायचे। जराही कढईला लागत नाही, डागत नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही। थोडा गॅस मोठा करायचा आहे फक्त आणि छान व्यवस्थित 1 ते 2 मिनिट हे चांगलं मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचे। आपली फोडणी गरम असते त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। बाजूच्या गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं।
तर जेवढी आवश्यकता लागेल तेवढं यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर मी अंदाजे इथं पाणी घातलेलं आहे. एक वेळेला मिक्स करून बघितले. सर्व आपली ग्रेव्ही जी आहे ती छान अशी आपल्याला एक 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचे. एवढ्या अंदाजाने आपल्याला यामध्ये पाणी घालायचे. तुम्हाला रस्सा किती पाहिजे किंवा सुकी भाजी पाहिजे यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी इथं 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता या पाण्याला आपल्याला या आपल्या सर्व भाजीच्या मसाल्यासोबत एक उकळी येऊ द्यायची आहे. पाहू शकता पाणी आता उकळायला लागलेलं आहे. वरतून आता याला झाकण ठेवायचंय आणि एक 5 ते 7 मिनिट छान असं हे आपल्याला शिजवून घ्यायचंय. म्हणजे यातला मसाला आहे तोही छान शिजतो, काजूगर आहे तेही छान शिजतात, जो बटाटा आणि टमाटर आपण घातलेलं होतं तेही छान असं शिजलं जातं. तुम्हाला जर समजलं नसेल शिजलंय का नाही तर एक वेळेला चेक करा. काजूगर असेही ओले असतात त्यामुळे ते मऊसदच असतात, त्यामुळे त्याला खूप जास्त शिजवायची गरज पडत नाही. एक 5 ते 7 मिनिट शिजवलं की आपली भाजी जी आहे ते खूप छान अशी तयार होते. पाहू शकता एवढी ग्रेव्ही झालेली आहे, काजूगरही छान शिजलेले आहेत. चला लगेच मस्त अशी गरमागरम भाजी इथं वाढायला घ्यायची. भाजी जशी जशी थंड होत जाईल तसं तसं याची ग्रेव्ही जी आहे ती आणखीन घट्ट होत जाते. तर पाहू शकता छान बटाटाही चांगला शिजलेला आहे, टोमॅटोही हलकासा सॉफ्ट झाला आणि हलकासा आंबूसपणा जो असतो टोमॅटोचा तर तो आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरतो. त्यासाठी मी अशा प्रकारे मोठ्या फोडी करूनच टमाटर घातलेला आहे. तर इथं मी भाजी वाढून घेतलेली आहे. ही मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवली होती आमच्या भाजी. तर सोबत इथं मी प्लेन रोटी बनवलेली आहे. आजची भाजी जी आहे ती छान मसालेदार आहे, त्यासाठी दुसरा कुठलाही पदार्थ जो आहे तो मसालेदार बनवायचा नाही. या प्रकारे आपल्या जेवणाचं संतुलन ठेवायचे. त्यासाठी मी इथं चपाती न करता बिना तेलाची रोटीच बनवलेली आहे. सोबत साधा प्लेन आपला भात केलेला आहे, सोबत थोडंसं सॅलड दिलेलं आहे. तुमच्याकडे काय जे असेल ते तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे हा ओल्या काजूगराची भाजी आणि असा हा आमचा रात्रीच्या जेवणाचा बेत होता. कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, किंवा तुमच्याकडे आणखीन वेगळ्या पद्धतीने बनवत असेल तरी तसं मला कमेंट करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.